थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी, उदयनराजे भोसले यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेल्या साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम मी उदयनराजे भोसलेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वालाही धन्यवाद देतो. कारण शेवटी राजांच्या गादीचा मान छत्रपती घराण्यांचा भारतीय जनता पार्टीनेच केलाय, हे आता विरोधी पक्षांनी समजून घ्यावं. आमची उमेदवारी लेट जाहीर करायला होत होती, तेव्हा त्या ठिकाणी काय टीका करत होते त्यांनी आता सांगावं. आणि मला पूर्ण खात्री आहे उदयनराजे हे प्रचंड लोकप्रिय आहेत, त्यांच्या गादीचा एक सन्मान आहे आणि त्याच्यामुळे आता उमेदवारी जाहीर झाल्यानं आणखी गतीनं आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतील आणि महायुतीचे खासदार म्हणून प्रचंड मताधिक्यानं उदयनराजे त्या ठिकाणी दिल्लीत जातील, याविषयी आम्हाला पूर्ण खात्री आहे, आत्मविश्वास आहे. मात्र दरेकरची एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर करण्यासाठी एवढा कालावधी भाजपनं का घेतला? एक लक्षात ठेवा, शेवटी ह्या निवडणुकांच्या प्रक्रिया आहेत आणि ज्या वेळेला 3-4 पक्ष एकत्रितपणे उमेदवाऱ्या निश्चित करायच्या असतात तेव्हा अनेक अडथळे असतात. त्याच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांची शिवसेना त्या ठिकाणी आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे, इतर काही घटक पक्ष आहेत आणि अशा वेळेला त्यांनाही वाटतं आता अजितदादा पवार गटाचीच अपेक्षा होती तिथून जागा मिळावी राष्ट्रवादीला आणि अशा प्रकारचे वेगवेगळे घटक असतात, त्यांचा समाधान करणं, त्यांच्यामध्ये समन्वय करणं. कारण शेवटी उमेदवारी जाहीर करणं आणि जर आमच्या घटक पक्षांमध्ये आमच्या महायुतीत काही किंतु परंतु असेल तर त्या ठिकाणी आम्हाला ताकदीनं लढायला अडचण निर्माण होते. आता सगळ्यांशी बोलून एक वाक्यता करून ज्या वेळेला निवडणूक जाहीर होते त्यावेळेला एका ताकदीनं आम्ही सारे पक्ष महायुती म्हणून लढू आणि सगळ्या पक्षात हे होत राहतं ना. निवडणुकांचे काँग्रेसचं पण काय वेगळं चालू आहे, अजून त्यांच्या झाल्यात का? म्हणजे आमची झाली नाही तर का लेट केली, त्यांच्या झाल्या तर ते चालून जातं. मला वाटतं असं नाहीये, ती एक प्रक्रिया आहे आणि अनेक पक्ष असले की अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. परंतु एक खात्री आम्ही दिली होती, आपण बघाल की उदयनराजे हे फिरत होते, प्रचार करत होते, बरं त्यांना कळत न कळत त्या ठिकाणी आमच्या नेतृत्वाने उमेदवारी देणार अशा अर्थाचा त्या ठिकाणी सिग्नल तर असणार ना, दुसरं कोण फिरतही नव्हतं ना. त्याच्यामुळे उमेदवारी निश्चित होती, फक्त एकत्रितपणे जाहीर करणं हाच विषय त्या ठिकाणी होता आणि मला वाटतं ते झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली प्रचंड मताधिक्यानं उदयनराजे आमचे ती जागा जिंकतील आणि सगळे आम्ही महायुती म्हणून ताकदीनं त्यांचं काम करू. नक्कीच. धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी.